मध्ये तुमच्या आमच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाल्या जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांना तिवार मानाचा मुद्रा। मित्रांनो, नक्कीच या महाराष्ट्राचा इतिहास, संघर्षाचा इतिहास पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात चालू असलेला सामना श्री नवला इलेवन उमराड विपक्ष कलवंडी इलेवन दोन्ही संघांमध्ये क्रिकेटचा महासंग्रामाला सुरुवात। वैयक्तिक गटातील पहिले संघ पहिले षटक टाकणे सज्ज। प्रथमेश स्ट्रायकर यांना येतो, सागर स्ट्रायकर यांना नॉन स्ट्राइक येतो, सतीश। सामन्याला सुरुवात पहिला चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज। चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय। एक धावसंख्या पूर्ण, एक धावणे संघाचा श्रीगंश धावांचा श्रीगंश झालाय एक अंकाने। वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकणे सज्ज गोलंदाज रणनीवरती प्रथमेश टू सतीश असा मारा असेल। स्ट्रायकर यांना तो सतीश नॉन स्ट्राइकला तो सागर। श्री नवला इलेवन उमराड या संघाचे संघ विपक्ष कलंबड इलेवन कलंबड पुन्हा सज्ज झालाय तो गोलंदाज प्रथमेश। सुरेख गोंडी चेंडू मात्र एकटीच्या हातामध्ये विसावला गेला। एका निर्धाव चेंडू सांगता होते धावसंख्येमध्ये स्थिरावले गेले एक या अंकावरती। तुम्हाला जिंकायचा असेल निर्धाव स्वरूपाची चेंडू फेकावे लागेल, डॉट स्वरूपाची चेंडू फेकावे लागेल, सुरेख पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल। स्ट्रायकर येतो सतीश, नॉन स्ट्राइक तो सागर। गोलंदाज रणनीती पुन्हा एक सज्ज प्रथमेश टू सतीश असा मारा असेल। पुढील चेंडू टाकण्यास सज्ज प्रथमेश। चेंडू मात्र हलक्यात मारले चेंडू। एक धावसंख्या पूर्ण, एक धावसंख्या संघाची धावसंख्या बोलते बिनबाद 2। श्रीनवला इलेवन उमराट विपक्ष कलंबट इलेवन हा संघ गुहागर तालुक्यातील ही स्पर्धा अर्थात सन्माननीय संतोषदादा जयतापकर आणि त्यांची वैद्यकीय टीमच्या वतीने आयोजित रुग्णसेवक सेवक चषक 2024 आई जीवदानी माते चरण स्पर्शाने पावन झालेल्या भूमी अर्थात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या मैदानामध्ये क्रीडानगरी स्पर्धा चालू आहे। पुन्हा सज्ज प्रथमेश। पंच दंडित करतात, दोन हात समांतर करतात, व्हाईट चरून धावसंख्या मिळते अवांतर आणि अवांतर संघाची धावसंख्या पुढे एक अंकाने सरसावली गेली। धावसंख्या पोहोचते बिनबाद 3। चालू असलेल्या संत गतीने चांगला या विरारच्या क्रीडानगरीमध्ये चालू आहे स्पर्धा। मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची मानले स्पर्धा सर्वांच्या सहकार्याने चालू असते स्पर्धा अर्थात रुग्ण चषक 2024। पुन्हा एक सज्ज प्रथमेश। चेंडू मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र हवेमध्ये सुरेख झेल घेतलाय आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे। अधिकारी पस्टे साहेब यांचा सत्कार आमचे खजिनदार गडशी झगडे साहेब करतील। पुढून फोटो काढ। नेहमी आपल्याला आपल्या कोकण विभागासाठी जे आपले पेशंट येतात त्यांच्यासाठी नेहमी यांचं सहकार्य असतं। धन्यवाद साहेब। पुन्हा सामना सुरुवात। दादा 2 मिनिटं थांबवतोय। या ठिकाणी सन्माननीय आशुतोष भरत पाटील आग्रीसेना युवक अध्यक्ष वसई तालुका यांचं या ठिकाणी संतोषदादा जयतापकर वैद्यकीय टीम आणि रुग्णसेवक चषक यामध्ये आम्ही कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो दादा नक्कीच। आणि त्यांच्यासोबत किरण शेठ घाडे वेळमगावचे सुपुत्र आहेत, यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो। आपण आलात या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, आपण येथे आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो दादा। आणि आपण सन्मानाच्या दिशेने थोड्याच वेळात वळणार आहोत। नक्कीच आपण या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहे रुग्णसेवक चषक यांच्या माध्यमातून आम्ही आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद। खरोखरच आलेल्या सर्व मान्यवरांचे या स्पर्धेमध्ये मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापासून आपणा सर्वांचे सरचे स्वागत। मनमनाच्या मंदिरात मूर्ती आपली सजली, स्वागत सज्ज ही शब्दांची पुष्पांजली। खरोखरच एक भारतीय संस्कृती आहे, आलेल्या प्रत्येक अतिथींचे सन्मान होणे गरजेचे आहे। खरोखरच सामान्य जनतेचे एकमेक समाजसेवक अर्थात खरोखर देव रूपाने आपणास लाभलात। महामारीत भरटणाऱ्या गोरगरिबांना साहेब तुम्ही आपलंच केलात। समाजसेवेचा वारसा
जपलात निरंतर कधी पडलं नाही तिथे अंतर लहान तोरांचा केलात आपण आदर भावी वाटचाल तुमची राहावी सुंदर खरोखर हे समाजाचं व्यक्तिमत्व अर्थात संतोषदादा जैतापकर साहेब गुहागर तालुक्याचा एक बुलंद आवाज जनसामान्याचे देवदूत ज्यांच्या नावात आहेत असे संतोषदादा जैतापकर खरोखर कायम सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारे व्यक्तिमत्व वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे टाकण्यास सज्ज झालाय तो महेंद्र पंच दंडित करतात दोन हात समान करतात बाहेरच्या रोमी धावसंख्या मिळते अवांतर आणि वाहवंत धावसंख्या पोचते चार अंकावर पुन्हा एक सज्ज महेंद्र टू सुरेख गोलंदाजी टाकली होती मात्र बाहेरच्या रोमी धावसंख्या मिळते 22 मिळते धावसंख्या अवांतर संघाची धावसंख्या पोचते 5 अंकावरती थोडा संती गतीने चालू असला पहिली गोलंदाजी केली होती पहिली ओव्हर टाकली होती ओव्हर मध्ये प्रथमेने सुरेख गोलंदाजी केली होती 3 धावा देऊन 1 विकेट घेतली होती सुरेख गोलंदाजी करण्यात प्रथमेशला यश प्राप्त होते स्ट्राईक लाईनला येतो विशाल नॉन स्ट्राईकला येतो सतीश चेंडू मात्र भिरकावून दिलाय सरळ शतरक्षा हातामध्ये दुसऱ्या विकेटचं पतन दुसरा आद्रा बसतोय कलंबट या संघाला स्ट्रायकर तो मंगेश नॉन लागला सतीश वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे टाकणे सज्ज महेंद्र तो मंगेशचा मार असेल पुन्हा एकदा सज्जला गोलंदाज रनीवरती महेंद्र टू मंगेशचा मार असेल पुन्हा एकदा पंच दोन आता समांतर बाहेरच्या धावसंख्या मिळते अवांतर संघाची धावसंख्या बोलते 6 अंकावरती 2 गडी बाद 6 ची धावसंख्या खरोखर समाजसेवेच्या अथांग सागरात स्वतःला झोकून परोपकारचे प्रतिबिंब पाहणारे व्यक्तिमत्व अर्थात संतोषदादा जैतापकर आणि त्यांची टीम खरोखरच 24 तास रुग्णसेवा करणारे अशी ही टीम आहे पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईट टाकले येते गोलंदाज महेंद्र याने धावसंख्या पोहोचते 7 अंकावर 2 गडी बाद 7 तुम्हाला जिंकायचं असेल सुरेख गोलंदाजी करावी लागेल डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील पुन्हा सज्जला येतो गोलंदाज महेंद्र आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय सरळ चेंडू जातोय सरळ दन करत चौकार
आपणास मी थांबवतो, दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या वतीने आयोजित रुग्णसेवक चषक नारंगी येथे संपन्न होत आहे. आणि आजच्या दिवसात मित्रांनो नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक अतिथी पाहुणे, अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आणि या ठिकाणी वसई तालुका अध्यक्ष सन्माननीय आशुतोष भरत पाटील, वसई तालुका अध्यक्ष आगरी सेना युवक अध्यक्ष आहेत आणि यांचा सन्मान केला जाईल संतोषदादा जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून, खैर साहेब यांच्या माध्यमातून, संजीवनी हॉस्पिटलचे रुग्णसेवक. नक्कीच या ठिकाणी एक मिनिट दादा, एक फोटो घ्या भाई, जरा फोटो घ्या ना, एक छान फोटो घ्या, एक मिनिट. नक्कीच या ठिकाणी दादा आपण उपस्थित आहात, आशुतोष भरत पाटील आपण उपस्थित आहात दादा, आणि नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात. आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसंच या ठिकाणी केपी एंटरप्राइजेसचे मालक आणि आपले ग्वाल्हेर तालुक्याचे सुपुत्र आहेत किरण शेठ घाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच संतोषदादा जैतापकर यांच्यासोबत अनेक वेळा त्यांना सहकार्य करणारे, त्यांच्यासोबत मैत्री असणारे सन्मान्य किरण शेठ घाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच किरण शेठ घाडे आणि संतोषदादा जैतापकर यांची ऑफिसला नक्कीच मनवेलपाडा येथे भेट होत असते आणि या ठिकाणी किरण शेठ घाडे यांचा सन्मान केला जातोय. वैद्यकीय टीमच्या माध्यमातून रुग्णसेवक चषक यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. आपले सुद्धा दादा आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपले सुद्धा दादा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात. गोल्ड मार्कवर सज्ज झालाय तो महेंद्र टू मंगेशचा माल असेल. या ठिकाणी या स्पर्धेसाठी विजय लक्ष्मण गोताड तृतीय चषक ज्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे, नरवण गावचे सुपुत्र आहेत, ग्वाल्हेर तालुक्याचे सुपुत्र आहेत, त्यांचा सुद्धा इथं सन्मान केला जातो. यशोचित सन्मान केला जाईल. दादा आपण सुद्धा मंचावरती या, आपला सन्मान केला जातोय. महेंद्र टू सतीचा मारा असेल, मंगेशचा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिलाय सरला मिडोकी क्षेत्राच्या डोक्यावरून. चेंडू आता दन करत दणदणीत षटकार. आणि या तत्परतेला आम्ही सलाम करतो. धन्यवाद दादा. नक्कीच आपण विश्लेषण करताय, परंतु या ठिकाणी रावळगाव आणि शिर संघ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया टॉस बॉक्स मध्ये या. शिर विजय मोरे आपण त्वरित या. विजय मोरे विनंती आहे, इथं टॉस घ्यायचा आहे. सन्मान केला जाईल या ठिकाणी आशुतोष दादा पाटील यांच्या हस्ते. अनिल गोताड म्हणजे नरवण संघाचा सन्मान केला जाईल. मित्रांनो या सर्व संघ, संपूर्ण संघ या.
यानंतर मित्रांनो रावळगाव आणि शिर संघाचे संघनायक विजय मोरे त्वरित या. आपल्या अतिथींच्या माध्यमातून टॉस घेण्यात येणार आहे. अतिथी त्यांना निघायचं आहे तर या जरा. संदेश मते सुद्धा स्माइल देत आहेत म्हणजे काहीतरी आज विचारपूर्वक सगळी प्लॅनिंग असणार. तसेच या ठिकाणी रावळगाव आणि दोस्ती लेवनशीर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या किरण शेठ घाडे यांच्या हस्ते आपण टॉस घ्यायचा. इथे रावळगाव आणि शिरगाव ग्वागर तालुक्यातील एक हा संघ आहे आणि रावळगाव चिपळूण तालुक्यातील संघ आहे. मित्रांनो दोन्ही संघाचं मित्रांनो आम्ही अभिनंदन करतो. स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. टॉस द्या सरांकडे टॉस द्या. असं या कॅमेरा सुद्धा आपल्याकडे फिरतोय क्रॉस होता. स्ट्रायकर आणला तो मनीष डॉक्टरला तो सती गोलंदाज रनीवरती धीरज. एक धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न होता. दुसरी पाहूया. दुसरी धावसंख्या पूर्ण. तिसरी धावसंख्या प्रयत्न. तिसरी धावसंख्या आपण गडी मात्र बाद होतोय. संघाची धावसंख्या बसते 34. 24 चेंडू आणि 34 धावा झालेल्या आहेत. 35 धावसंख्येचं आव्हान असेल उमराट संघासमोर. परंतु या ठिकाणी मित्रांनो किरण शेठ घाडे यांचे भाऊ वेळंगावचे सुपुत्र डॉक्टर आहेत सन्माननीय डॉक्टर पराग घाडे
यांच्या माध्यमातून, दीर्घायू क्लिनिकच्या माध्यमातून, वेळमगावचे सुपुत्र डॉक्टर पराग घाडे यांच्या माध्यमातून संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीमला या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. नक्कीच डॉक्टर पराग घाडे, आम्ही आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करतो. धन्यवाद. नक्कीच आपण सुद्धा आमच्या वैद्यकीय टीमच्या पाठीमागे उभे राहाल अशी आशा, अपेक्षा आणि विनंती व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो सांगू इच्छितो, संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम कोरोना काळात तालुक्यातील रुग्णांचे होणारे हाल पाहून आपल्या गरीब जनतेला उत्तम सेवा मिळावी त्यासाठी या वैद्यकीय टीमची संतोषदादा जैतापकर यांच्या माध्यमातून स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर मित्रांनो आतापर्यंत 35 लाखापर्यंत या वैद्यकीय टीमने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक गरजूंना, अनेक रुग्णांना मित्रांनो हा निधी मिळवून दिलेला आहे. अनेक गोरगरीब रुग्णांना मित्रांनो हा निधी मिळवून दिलेला आहे. तसेच या वैद्यकीय टीमने आतापर्यंत अनेक खाजगी रुग्णालयातील 20 लाखापर्यंत बिल माफ करून रुग्णांना मित्रांनो मदत केली आहे आणि खरोखरच या वैद्यकीय टीमचं, रुग्णसेवकांचं खरोखर अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे, शब्दात आपण वर्णन करू शकत नाही. तसेच माननीय श्री संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम ग्वागर संपूर्ण महाराष्ट्रभर रुग्णांना सेवा देत आहे. त्यांचं खरोखर सुरेख काम मित्रांनो या टीमच्या माध्यमातून चालू आहे. या सेवेमध्ये कोणत्याही रुग्णांची जात, धर्म, पथ न पाहता येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची निस्वार्थी सेवा अविरतपणे चालू आहे मित्रांनो. तसेच माननीय संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम मधील सर्व रुग्णसेवक हे कोणतेही मानधन न घेता निस्वार्थी व सेवाभावी या कल्पनेतून, संकल्पनेतून ही सेवा करतायत. मित्रांनो खरोखर सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. रुग्णसेवा ही केली जाते आणि या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन वैद्यकीय टीमच्या माध्यमातून केलं जाते. दादांनो नक्कीच आवर्जून सांगू इच्छितो, घोगर तालुक्यातील संतोषदादा जैतापकर यांनी मित्रांनो अल्पावधी काळातच अनेक जणांच्या गळ्यामध्ये ताईत बनून राहिलेलं, अनेक जणांच्या मनामध्ये ठसा उमटवलेलं नाव म्हणजे संतोषदादा जैतापकर. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या माध्यमातून. दादा समालोचन आपण करतो, आपलं नाव थोडं कळवा. सुदर्शन जाधव, गाव चोरवणे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. धन्यवाद दादा. ऐकूया सुदर्शन जाधव यांचा आवाज समालोचन कक्षातून, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, डीबीएन लाईव्ह युट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून ऐकूया आवाज व्हॉइस ऑफ रत्नागिरी. धन्यवाद. पुन्हा एकदा सामना सुरुवात असेल. उमराड विपक्ष कलबड दोन्ही संघाचा रणसंग्राम, हा क्रिकेटचा महायुद्ध. या दोन संघामध्ये वैयक्तिक पहिल्या संघाकडून पैसे टाकणे सज्ज गोलंदाज विशाल, स्ट्रायकरला येतो सतीश, नॉन स्ट्राईकला येतो प्रफुल्ल. पुन्हा सज्ज हलका दम आले, चेंडूला दिशा दिली, एक धावसंख्या सहज पूर्ण केली. चेंडूची उचलफेक होईपर्यंत सहज एक धावसंख्या, धावांचा श्रीकजन झाला 1 या अंकाने. खरोखर आपण जे विश्लेषण केलात, 35 लाखाचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लोकांना 35 लाखाचा निधी उपलब्ध करून केला आणि 20 लाखाचं खासगी रुग्णालयातून बिल माफ केलं. खरोखर ज्या शब्द अपुरे पडतील, कारण जिथे कार्य तुमचं दिसू लागलं, अनेकांचं या जैतापकरांच्या नावाचं वेड लागलं. खरोखर तुम्हा सर्वांना नक्कीच वेड लागलं. चेंडू मात्र संत दणदणकर चेंडू आला, सीमा पार येतोय, दणदणीत खणखणीत चौकार. असं सांगणारी ही मंडळी, आव्हानांना पेरण्याचे साथ देणारी ही मंडळी, खरोखरच ही वैद्यकीय टीम आणि ती जैतापकर यांची सर्व टीम नक्कीच निस्वार्थी काम करतात. कारण जी माणसं निस्वार्थीपणे काम करतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. अशी 24 तास, दिवसातील 24 तास नक्कीच रुग्णांच्या सेवेत असतात. कारण आम्ही जवळून या वैद्यकीय टीमचं काम पाहतो. पुन्हा एकदा सामना सुरुवात, स्ट्रायकर येतो सतीश, नॉन स्ट्राईकला तर प्रफुल्ल. धावसंख्या बोलते बिनबाद 6ची धावसंख्या. पुन्हा सामन्यास सुरुवात, वैयक्तिक कोट्यातील पहिले संघाकडून परिषद टाकण्यात विशाल टू सतीशाचा मार असेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज रनवे होती, चेंडू मात्र सरळ भिरकावून नादामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलंय स्वतः गोलंदाज विशालने. 24 चेंडू आणि 35 धावसंख्येचं आव्हान असेल. काय घडेल काय बिघडेल या क्रिकेटच्या मैदानामध्ये, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नाही. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. शेवटचा चेंडूपर्यंत
काय घडेल सांगता येत नाही. क्रिकेट जसा रंग बदललेला खेळ आहे क्रिकेट, पॉलिटिक्स जसा रंग बदललेला खेळ आहे क्रिकेट. चेंडू मात्र भिरकावून दिला सरळ शतरक्षच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद होतोय 37 मध्ये. बॅक टू प्लेयर. क्रिकेटमध्ये धारत, क्रिकेटमध्ये संयम, क्रिकेटमध्ये हुशारी आणि क्रिकेटमध्ये जबाबदारी, या जबाबदारी जोरावर तुम्हाला आपला संघ जबाबदारी घेऊन तुम्हाला जिंकावं लागेल, यश प्राप्त करावे लागेल. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही पडलात तरी चालेल मित्रांनो, पण कुणाच्या नजरेतून पडू नका. कारण एकदा नजरेतून पडलात तुम्हाला उभं राहायला आयुष्य जातं. म्हणून क्रिकेटच्या नजरेत तुम्ही पडू नका, क्रिकेट कुणाच्या नजरेतून पडू नका. स्वतःला ढासलू देऊ नका मित्रांनो, कारण ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा कोण लोक सोडत नाहीत. पुन्हा एकदा गोंजा रणनीती वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरे टाकण्यास सिद्धेश सज्ज आहे. सिद्धेश टू प्रफुल असा मारा असेल. स्ट्राईक नाईनला तो प्रफुल, नॉन स्ट्राईकला तो महेंद्र असा मारा असेल. सिद्धेश टू प्रफुल पुन्हा सज्ज. गोंजा रणनीती सिद्धेश पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. चेंडू मात्र भिरकावून दिलाय, चेंडू मात्र हवेमध्ये. एक धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न, दुसरी धावसंख्या पूर्ण, संघाची धावसंख्या पोहोचते 8 अंकावरती. एक गडी बाद, 8 धावसंख्या. क्रिकेट 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 आपल्याला लढायला शिकवतं, क्रिकेट आपल्याला जगायला शिकवतं, क्रिकेट हरलो तरी खेळायला शिकवतं, क्रिकेट पळायला शिकवतं, जिद्दीने खेळायला शिकवतं, क्रिकेट आपल्या वाडीसाठी गावासाठी संघासाठी खेळायला शिकवते. पुन्हा सज्ज सिद्धेश. सुरेख चेंडू टाकला होता खोलपतीचा, पण तितक्याच पद्धतीने चेंडू भिरकावून दिला लॉंगा क्षेत्रामध्ये. अशा तऱ्हेने 2 धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट, संघाची धावसंख्या पोहोचते 10 अंकावर. एक गडी बाद, 10ची धावसंख्या. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या एक गडी बाद 10. स्ट्राईक लाईनला प्रफुल, नॉन स्ट्राईकला तो महेंद्र. प्रफुल आणि महेंद्र हे दोन्ही मैदानात. पुन्हा सज्ज सिद्धेश. चेंडू मात्र सरळ जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू वारा दणदण करणार वायाच्या दिशेने. चेंडू आता सरळ खणखणीत दणदणीत चौकार. तो असील उत्कृष्ट गोलंदाज, तू मला कमी लेखू नको. झुकले अनेक तुझ्या समोर, तू फसवा चेंडू मला फेकू नको. तू फेकल्या चेंडूवरती चौकार षटकार माझी हिम्मत आहे. लाखोची मन जिंकणे हीच माझी किंमत आहे. पुन्हा एक चेंडू हलक्याने मारलाय चेंडू. एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धाव प्रयत्न होता, पाहूया काय होत आहे. दुसरी धावसंख्या पूर्ण. अशा संघाची धावसंख्या पोहोचते 16ची धावसंख्या. एक गडी बाद, 16ची धावसंख्या. 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चालू असलेला सामना उमराट विपक्ष कलंबडी 11 गुहागर चिपळूण तालुक्यातील हे संघ या विराटच्या क्रीडा नगरीमध्ये आपली ताकद दाखवून, आपली खेळी दाखवण्यासाठी सज्ज झालेत. पुन्हा एक सज्ज गोलंदाज सिद्धेश. पुन्हा चेंडू भिरकावून दिलाय. एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धाव प्रयत्न होते, पाहूया. रनिंग बिटवीन द विकेट. अशा संघाची धावसंख्या पोहोचते 18 अंकावर.
एक गडी बाद 18 धावसंख्या. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असता संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18. काय घडतंय काय बिघडतंय या क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहूया. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सिद्धेश टू प्रफुल्ल समारासे. चेंडू मात्र फिरकावून दिलाय सरळ मिडल क्षेत्रच्या डोक्यावरून. चेंडू होतोय दणदण करत षटकार. आज फक्त जैतापकर वैद्यकीय टीमची सॉंग लावायचे. मित्रांनो खरं त्वरित सामना चालू करायचा, कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका. आपल्या या स्पर्धेमध्ये आपल्या बरेचसे सामने पार पडायचे आहे. खरोखर या स्पर्धेमध्ये आता 24 धावसंख्या झाली आणि 24 धावसंख्येमध्ये 23 धावसंख्या खेळतोय तो प्रफुल्ल. वैयक्तिक 23 धावसंख्या खेळत आहे तो प्रफुल्ल. सुरेख फलंदाजी करतोय तो प्रफुल्ल आपल्या संघाची धावसंख्या पोहोचते 24 अंकावरती आणि प्रफुल्ल मात्र 23 धावसंख्या जवळजवळ या 99% धावा त्या या स्पर्धेमध्ये स्वतःच्या आहेत. या सामन्यामध्ये आता मात्र 12 चेंडू आणि 11 धावा. 12-11 समीकरण. काय घडेल काय बिघडेल पाहूया. 12 चेंडू आणि 11 धावा समीकरण. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून तिसरे डट टाकणे सज्ज आहे तो रणजित. आता मात्र स्ट्रायकर लाईनला तो महेंद्र. नॉन स्ट्रायकला तो प्रफुल्ल. काय घडतंय काय बिघडतं पाहूया. 12 चेंडू आणि 11 धावा समीकरण. या सामन्यामध्ये रंगतदार होणार सामना. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजांच्या रणीवरती रणजित टू महेंद्र असा मारासे. चेंडू मात्र हलक्यात मारलाय. चेंडूला मात्र दिशा दिली. 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 25 अंकावर. 1 गडी बाद 25. बॉल आणि बॅटच्या साहाय्याने रामकृष्ण हरिमंत्राचा उच्चार करत कोणत्याही स्पर्धेच्या माध्यमातून यशस्वी नावाच्या पांडुरंगाला साकडं घडावं इतकं जबरदस्त आयोजित स्पर्धा अर्थात रुग्णसेवक चषक 2024. सुंदर टाकलाय चेंडू. मात्र चेंडूला सन्मान दिला. हलक्यात चेंडू खेळून काढला आणि 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 26 अंकावर. 1 गडी बाद 26. पुन्हा एकदा सजल गोलंदाज निवडती रणजित टू प्रफुल्ल असा मार असेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. चेंडू मात्र भिरकान दिलाय सरळ शतरक्षा हातामध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. महेंद्र मात्र आता मात्र महेंद्र जागा येतो ओमकार आंबेकर. स्ट्रायकर लाईनला येतो ओमकार. नॉन स्ट्रायकला येतो प्रफुल्ल. गोलंदाज रणनीती सज्ज झालाय तो रणजित तो ओमकार असा मारा असेल. पुढील चेंडू टाकणे सज्ज झालाय तो रणजित. सुरेख खोलवडपतीचा मारा होता पण तितक्याच ताकदीने खेळलेला चेंडू लोंगॉल क्षेत्रामध्ये 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 27 अंकावरती. 2 गडी बाद 27 धावसंख्या. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. सुरेख गाणं वाजवलं आहे रुग्णांची सेवा करणारी जैतापकर साहेबांची टीम. खरोखरच आम्ही गुहागर तालुका चिपळूण तालुका खेड तालुका असू दे कोणत्याही रुग्णात नक्कीच विनामूल्य सेवा देतात. रुग्णां सेवेत कायम तत्पर असतात. आता मात्र चेंडू मात्र निर्धाव चेंडू. सरक चेंडू एसटीच्या हातामध्ये विसावा गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. आता मध्ये धावसंख्या स्थिरावली गेली 27 अंका होतोय. पाहूया काय घडतं या षटकामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक संघाची धावसंख्येमध्ये 27. 2 गडी बाद 27. सुरेख चेंडू टाकला होता पण बायचे रोमन 1 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या बघते 28 अंकावरती. 2 गडी बाद 28. तिसऱ्या षटकाची समाप्ती होतोय.
आता मात्र शेवटचं षटक, हाणावं षटक, अंतिम षटक, स्लॉगोर षटक. 6 चेंडू आणि 7 धावा समीकरण. 6 चेंडू आणि 7 धावा समीकरण असेल. काय घडेल काय बिघडेल पाहूया. येणारे 6 चेंडू आणि 7 धावा. कोणता संघ विजय होतो पाहूया. उमराट की कलंबड या दोन्ही संघ एक रंगतदार सामना. वैयक्तिक पहिल्या संघाकडून अंतिम टाकणे. सागर सज्जा सुरेख चेंडू टाकला होता पण बॅट चिकेट घेऊन चेंडू गेला. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये 1 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या बोलते 29 अंकावर. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावा समीकरण. 5-6 समीकरण असेल. पाहूया काय घडेल काय बिघडेल. कारण सागरच्या हातामध्ये चेंडू. सागर मात्र सज्जा सुरेख चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी करतोय तो सागर. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावा समीकरण. येणारा प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. येणारी प्रत्येक धाव महत्वाची आहे. कलंबट की उमराट पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. 4 चेंडू आणि 6 धावा समीकरण. अरे सुरेख गोलंदाजी केली होती. एकदा बाईचे रोमने 1 धावसंख्या पण संघाची धावसंख्या पोहोचते 30 अंकावरती. 3 चेंडू आणि 5 धावा समीकरण. पाहूया काय घडतंय. 1-1 धाव महत्वाची आहे आणि क्रिकेटमध्ये नक्कीच मित्रांनो 1-1 धाव महत्वाची आहे. एका धावाने अनेक संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पराभूत झालेले आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहिलं तर कित्येक अनेक दिग्गज खेळाडू आपण पाहत असतो 1 चेंडू 6 धावसंख्या असताना षटकार मारतात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा हलक्यात मारलाय चेंडू. चेंडू आता गडी मात्र बाद होतोय. ओमकार मात्र 3ऱ्या विकेटचं पतन होत आहे. आता मात्र थोडस समीकरण बिघडत आहे. येणारा प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. धावसंख्या पोहोचते 31 अंकावरती. गरीब रुग्णांसाठी देवदूत हे करती काम. पाचशेहून अधिक त्यांच्या रुग्णसेवकांची टीम. आता मला स्ट्राईक लाईनला येतो निलेश. नॉन स्ट्राईकला येतो प्रफुल. 2 चेंडू आणि 4 धावा समीकरण. 2 चेंडू आणि 4 धावा. येणाऱ्या चेंडू हा चेंडू खूप महत्वाचा आहे. सागरच्या हातात दामोदर या सामन्याचं. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावा समीकरण. काय घडेल काय बिघडेल. 1 चेंडू आणि 3 धावा संख्येची गरज. येणारा हा चेंडू 12 चेंडू आणि 11 धावसंख्या असताना या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगलाय. रंगाचा सामना. आणि खरोखर क्रिकेट अनिश्चितचा खेळ म्हटलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नाही. गिरगिट जायचा रंग बदलण्याला खेळ आहे क्रिकेट. पॉलिटिक्स जायचा रंग बदलण्याला खेळ आहे क्रिकेट. आता मात्र स्ट्राईक रनला येतो. स्ट्राईक लाईनला निलेश. नॉन स्ट्राईकला प्रफुल. आता मात्र गोलंच्या रणनीतीवरती सज्ज झालाय तो सागर. सागर तो निलेशाचा मारा असेल. 1 चेंडू आणि 3 धावा. पाहूया काय घडतंय. चेंडू मात्र सरळ निर्धाव चेंडू आणि सामना झुंकून झुकवला गेला. धन्यवाद विजय संघाचे, कलमड संघाचे, कणबड संघाचे मनपूर अभिनंदन. तसे उमराट संघाचे मनपूर